हे मस्त असं आपलं कारलं स्वच्छ धुवून झालं आहे। त्याच्यानंतर आता ह्याला आपण मस्त तळून घ्यायचं। तर तळायची प्रोसिजर बघू आपण। आता ह्याला आपण फ्राय करून घेऊ। फ्राय करून घ्यायसाठी पहिले मी गॅस चालू करते। गॅस तवा ठेवले। तर मी याला फक्त फ्राय करणार आहे, भाजी वगैरे काहीच करणार नाही। तर बघू आता कसं होतं। त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आता इथं मी तव्यामध्ये तेल टाकून घेतले आहे। तेल टाकत आहे कडकड, एकदम कडक तेल टाकायचं, कारण हा कारल्याचा कडूपणा तेलामध्ये तळल्यानंतर निघून जातो, म्हणून एकदम कडक तेल टाकू द्यायचं। आता चांगलं टणटण टणटण उड्या मारत आहे। तर ह्या पद्धतीने कारले करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कडूही होणार नाही। तर हे बघा मस्त, पहिलं रात्री मिठाच्या पाण्यामध्ये मीठ लावून ठेवायचं, सकाळी थोडं लिंबू पिळायचं, पाण्यामध्ये एक उकळी मारून घ्यायचं, नंतर 2 पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घ्यायचं। आता आपलं तेल कडक तापलं आहे, तर हे कारलं आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर त्याला मस्त फ्राय होऊ द्यायचं, ब्राऊन कलर येईल करायचं। कशाचं पावडर? हे बघा, चांगलं ह्याला ब्राऊन कलरचं हे करून तळून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। आता हे तर मी लाल मिरची पावडर, मीठ, जिरे पावडर, धने पावडर घेतलं आहे, हे आपण टाकून घ्यायचं।
आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. मस्त गरमागरम काढलं